आज आपण बनवूया परवलची भाजी अगदी सोप्या पद्धतीने व हिरव्या मिरच्याची। हे परवल आहेत, याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे परवलचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहे। त्यानंतर लांब लांब बारीक चिरून घ्यायचे आहे। कोणी कोणी ही भाजी सालासकट बनवत असतात, पण आमच्याकडे तशी आवडत नाही। जर जठर असेल तर त्याच्या बिया काढून आपल्याला पातळ पातळ चिरून घ्यायचे आहे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायचे आहे, त्यात जिरं मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी झाल्यानंतर आपल्याला या कढीपत्ता, हिरवे मिरची, बारीक चॉप केलेला कांदा, हळद, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। बस एवढेच साहित्य। तसेच बारीक चॉप केलेल्या लसणाच्या कळ्या। हिरव्या मिरच्याच्या भाज्यांमध्ये लसणाच्या कळ्या टाकल्या की भाजीला चव अगदी छान येत असते। संपूर्ण साहित्य व्यवस्थित शिजू द्यायचे आहे। कांदे थोडेसे व्यवस्थित तेलामध्ये झाले की यामध्ये जे आपण परवल लांब लांब कापून घेतले होते ते टाकायचे आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात ही भाजी शिजत असते। अगदी झटपट बनणारी व लगेच बनणारी, पण खायला अगदी पोषक, भरपूर विटॅमिन्स असलेली ही भाजी आहे। हप्त्यातनं 2दा तरी परवलची भाजी खायला पाहिजे। अशा प्रकारे झटपट बनत असते परवलची भाजी। आता परवलच्या भाजीसोबतच आमच्याकडे तडका डाळ पण बनवत असतात। आता ही डाळ कशी बनवायची मी तुम्हाला सांगते। एका गंजामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका लावायचा, बारीक चॉप केलेलं लसण, तसेच कढीपत्ता, बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेले टमाटर व्यवस्थित तेलामध्ये शिजतपर्यंत होऊ द्यायचे आहे। त्यानंतर जी आपली तुरीची डाळ आहे ती यामध्ये टाकायची आहे। अशा प्रकारे परवलसोबत आम्ही तडका डाळ खात असतो। अशा प्रकारचे कॉम्बिनेशन तुम्ही पण बनवून बघा, खायला खूप छान वाटत असते।